फ्रेंड्स, मी अमृता पोद्दार. अमृताज मॅथ्स टीचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज क्लास 10 प्रॅक्टिस सेट 4.4 जो की लास्ट आहे 4th चॅप्टरचा, तो आज आपण बघणार आहोत. पेज नंबर 97 to 108 पर्यंत, मीन्स 97 to 108 पर्यंत आपल्याला सिलेबस कट केलाय. 97 to 108 आणि तिथून तो सिलेबस आपल्याला कट केलेला आहे. आणि नंतर म्हणजे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 4.3 पण येतं, ते पण आपल्याला सिलेबस मधून कट केलाय. सो लास्ट वन आपल्याला होतोय तो प्रॅक्टिस सेट 4.4 जो की खूप इझी आहे, तो आज आपण बघणार आहोत. सो आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला सांगितलंय. फर्स्ट क्वेश्चन बघा. मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज ₹200 इफ the brokerage rate is 0.3%, then find the purchase value of share. आता इथं 4.4 च्या अगोदर आपल्याला थोडे फॉर्म्युले दिलेत. परचेस व्हॅल्यू काढायची असेल तर मार्केट व्हॅल्यू मध्ये ब्रोकरेज ऍड करायचं आणि सेलिंग प्राइस विचारली असेल, म्हणजे सेलिंग प्राइस विचारली असेल तर आपण काय करणार, मार्केट व्हॅल्यू मधून ब्रोकरेज मायनस करणार. मग फर्स्ट आपल्याला काय विचारलंय, परचेस व्हॅल्यू, मग मार्केट व्हॅल्यू मध्ये आपण ब्रोकरेज ऍड करणार. आता ब्रोकरेज ऍड करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर फर्स्ट जे गिवन दिले ते लिहायचं. गिवन मार्केट व्हॅल्यू फर्स्ट आपल्याला किती दिली आहे, तर ₹200. त्यावरती ब्रोकरेज किती दिलाय, ब्रोकरेजचा अर्थ दलाली. ओके, ते किती दिलंय, 0.3%. मग ह्या 200 चे 0.3% पहिल्यांदा आपण काढून घ्यायचे. ओके, किंवा 0.3% म्हणजे 200 म्हणजे त्या 200 चे 0.3% आपल्याला काढून घ्यायचे. मग काय येणार इथं, डायरेक्ट आपण किमती ठेवूया. मार्केट व्हॅल्यू 200 प्लस ब्रोकरेज, टोटल इथं लिहिता आलं नाही म्हणून शॉर्टकट लिहिले, तुम्ही टोटली लिहा. ब्रोकरेज किती काढायचे आपल्याला, 200 चे 0.3%. आपण कसं काढतो, 0.3 अपॉन 100. टक्के म्हणजे खाली डिवायडेशनला 100 असतं. हे 20 ला 20 गेट कॅन्सल. मग काय राहिलं, 200 प्लस हे बेत्रिक 6 म्हणजे हे किती आलं, 0.6. आणि ह्यांचे आपण ऍडिशन करू, 200. एक मिनिट, ह्यांचे आपण ऍडिशन करूया. 200 अधिक 0.6 म्हणजे हे काय येणार, 200.6. ओके, हे आपलं फायनल आन्सर आलं 206. म्हणजे परचेस व्हॅल्यू किती आली आपली, 206. अंडरस्टँडिंग होतंय सगळ्यांना. परचेस व्हॅल्यू खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत काढताना काय करायचं, मार्केट व्हॅल्यू म्हणजे जे मार्केट व्हॅल्यूचा अर्थ असतो बाजार भाव आणि ब्रोकरेज म्हणजे त्याच्यावर लावलेली दलाली. ओके, परचेस व्हॅल्यू इक्वल टू मार्केट व्हॅल्यू प्लस परचेस प्राइस इक्वल टू मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. आणि आता सेलिंग प्राइस, इथं आपल्याला सेलिंग प्राइस काढायचे, म्हणजे इथं आपण काय करणार आहे, मार्केट व्हॅल्यू मधून सेलिंग ब्रोकरेज मायनस करणार आहे. सो सेकंड क्वेश्चन काय आहे आपण बघूया. सेकंड, अ शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹1000. म्हणजे इथं MV मार्केट व्हॅल्यू बाजार भाव दिलाय आपल्याला 1000. ब्रोकरेज इज पेड ऍट रेट ऑफ 0.1%. त्याच्यावरती ब्रोकरेज दलाली दिले 0.1%. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ रिसीव आफ्टर सेल. मग इथं आपल्याला तेच विचारले की सेलिंग प्राइस नेमकी किती येते. मग इथं पण आपण आन्सर काढूया सेम यासारखं. इथं फायनल आन्सर लिहा. काय लिहिणार, परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर, परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज 200.6 रुपीज. ओके, आणि इथं ठेवूया, इथं पण किमती. मार्केट व्हॅल्यू आहे 1000 इंटू मायनस ब्रोकरेज किती दिले आपल्याला, 0.100. कोणाचं काढायचं आपल्याला, ह्या 1000चा 0.1 ब्रोकरेज काढायचंय. मग 1000 मायनस
एकमेकाला कॅन्सल होतात आणि इथं फक्त राहतं 1. यांचं कॅल्क्युलेशन करून बघा. 10 इंटू 0.1, 10 इंटू 0.1 हे येतं 1. सो इथं आलं आन्सर ₹999. सो फायनल आन्सर आपलं आलं सेलिंग व्हॅल्यू ऑफ शेअर. सेलिंग व्हॅल्यू ऑफ शेअर इक्वल टू ₹999. ओके, सगळ्याला समजतंय? जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर टेक अ स्क्रीनशॉट. सो नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 2 आपण आतापर्यंत सॉल्व्ह केले होते, जे की खूप इझी आहेत आणि सगळ्याला खूप छान पद्धतीने समजले. त्यावरच आधारित असलेला हा क्वेश्चन नंबर 3 आहे. दोन्ही प्रश्न पहिले 2 तुम्हाला समजले असतील तर क्वेश्चन नंबर 3 समजायला काही अवघड नाही, खूप इझी आहे. आता या 3rd क्वेश्चन मध्ये पण आपल्याला परचेस व्हॅल्यू आणि सेलिंग व्हॅल्यूज काढायचे आहे. मग कशा पद्धतीने काढायची ते आपण बघूया. सो लेट्स स्टार्ट. बघा इथं सांगितलंय 100B म्हणजे इथं परचेस केलंय आणि इथं नंबर ऑफ शेअर्स दिले, मार्केट व्हॅल्यू दिले. विचारलंय टोटल व्हॅल्यू ब्रोकरेज, ह्या टोटल व्हॅल्यूचं 0.2 ब्रोकरेज, 9% ऑफ CGST 0.2. आता इथे तुम्हाला कन्फ्युज झालं असेल, त्यांनी काय सांगितलंय जे ब्रोकरेज आलंय त्याचं 9% CGST आणि SGST काढायचं आणि लास्टला टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर म्हणजे बी दिले ते बी म्हणजे तिथं परचेस केलं आणि परचेस केल्यावर आपण सगळ्याची ऍडिशन करतो आणि यसचा अर्थ इथं जो यस दिला आहे त्या यसचा अर्थ ते सेलिंग केले म्हणजे तिथं विक्री केली, त्यामुळं तिथं सबट्रॅक्शन करायचे. ओके, तर बघूया आपण कसं सॉल्व्ह करायचे. सो लेट स्टार्ट. बघा इथं फर्स्ट टोटल व्हॅल्यू काढायची. टोटल व्हॅल्यू इक्वल्स टू, कसं काढतो आपण टोटल व्हॅल्यू? ह्यांचा आणि ह्यांचा गुणाकार करतो. 100 इंटू 45 विच इज 45,000 रुपीज. मग इथे किती आलं? 45,000. ब्रोकरेज काढा. 45,000 चा 0.2% ब्रोकरेज इक्वल टू, कसं काढतो आपण ब्रोकरेज? 0.2 अपॉन 100 इंटू 45,000. डबल झिरो गेट कॅन्सल. 45 इंटू 0.2, 45 दोन्ही 90 असतं आणि 0.2 असल्यामुळे आपण फक्त काय घेतो इथं? 9 घेतो. ब्रोकरेज किती आला? ब्रोकरेज 9 आला. आता CGST आणि SGST काढायचंय. हे आपण इथं घेऊया थोडस वरती. ओके, CGST ह्या ब्रोकरेजचा CGST म्हणजे 9 चे 9% काढायचे आपल्याला. 9 इंटू 9 अपॉन 100. 9 इंटू 9 विच इज 81 अपॉन 100 आणि 81 अपॉन 100 ह्याचाच अर्थ असतो 0.81. ओके, सो CGST किती आला? 0.81. जेवढा CGST असतो तेवढाच SGST पण असतो आणि तो येतो 0.81. तुम्ही हीच प्रोसेस रिपीट करू शकता. जे CGST ला केलंय ते SGST ला पण करायचं. जे CGST तेच SGST येणार 0.81. आणि लास्ट पण आपल्याला टोटल व्हॅल्यू काढायचे. टोटल व्हॅल्यू काढताना आपण सगळ्यांची ऍडिशन करतो. टोटल व्हॅल्यू इक्वल्स टू, ऍड करा सगळं. म्हणजे कुठून ऍड करणार आपण? इथून. 45,000 प्लस 9 प्लस 0.81 प्लस 0.81 यांचं कॅल्क्युलेशन करूया. सगळ्यांची ऍडिशन करा. यांची ऍडिशन जर केली तर ती ऍडिशन येते 4510.62 रुपीज. ह्याची ऍडिशन मी करून बघितली, त्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. एवढी येते का? जर नाही आली तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की किती नेमकी ऍडिशन येते. ओके, माझे ऍडिशन करून झाले
सॉरी 4510.62 आधी रफ पेज वर करून बघितले, त्यामुळे डायरेक्टली लिहिले. तुम्ही डायरेक्टली लिहू नका, तुम्ही पण रफ पेज वर करून बघा. जर करेक्ट वाटली तर आन्सर करेक्ट येईल. ओके, इथे थोडासा वेळ जातो ना, इथं जर आपण ऍडिशन वगैरे केलं तर थोडासा वेळ जातो, त्यामुळे व्हिडिओची रेंज वाढते. त्यामुळे मी करून बघितलं, आन्सर करेक्ट येते. ओके, देन हे झालं आपलं टोटल व्हॅल्यू. कशासाठी? परचेस साठी. सेम ही काय प्रोसेस केली आपण? मार्केट व्हॅल्यू दिली आणि नंबर ऑफ शेअर दिले. मग आपल्याला टोटल व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपण काय करतो? दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो. 45 इंटू 100 किती येणार आहे? 4500 येणार आहे. मग त्याचे आपल्याला ब्रोकरेज काढायचे 0.2%. मग ते आपण काढलं, ते किती आलं? 9. मग त्या 9चे सीजीएसटी 9% काढायचं, ते येतं 0.81. जेवढं सीजीएसटी आहे तेवढंच लेस जीएसटी असणार, ते पण 0.81च येणार. आणि लास्टला आपण सगळ्यांची ऍडिशन केली, त्यावेळेस आपलं आन्सर आलं ₹4510.62 रुपीज. देन असंच आपण हा सेकंड कॉलम पण बघू. हा पण एकदम इझी आहे. टोटल व्हॅल्यू काढूया. इथं पण टोटल व्हॅल्यू इक्वल्स टू दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 750 इंटू 200 किती येतं ह्यांचं मल्टिप्लिकेशन? 15,000. ओके, रुपीज 15,000 करून बघा. 750 गुणुले 200 ते येणार 15,000. ओके, हे आलं आपलं टोटल व्हॅल्यू. किती आलं? 15,000 रुपीज. देन ब्रोकरेज काढूया आपण. ब्रोकरेज इक्वल्स टू ह्या 15,000 चे किती टक्के काढायचे? आपल्याला 0.2%. हे 0 ला 0 गेट कॅन्सल. काय राहते मग? 150 दोन्ही 300 आणि पण 0.2 असल्यामुळे हे फक्त किती येणार आहे? 30. ओके, ब्रोकरेज किती आला आपला? 30 रुपीज 30. इथं पण हे रुपीजच आहेत. ओके, ह्याचं सगळ्याच कॅल्क्युलेशन रुपीज मध्येच येणार आहे. हे किती आलं आपलं फायनल आन्सर? ₹4510.62. डन. देन हा पर आता कुठपर्यंत आले आपलं? ब्रोकरेज आलं 30. आता ह्या 30चे 9% आपल्याला काढायचे. ब्रोकरेजचे 9% म्हणजे काय येणार इथं? सीजीएसटी इक्वल्स टू ब्रोकरेज आलं आपलं 30चे 9% काढूया आपण. म्हणजे काय येणार आहे? 9/100 इंटू 30. हे 0 गेट कॅन्सल. 9 इंटू 3 27/10 विच इज ₹2.7. मी इथे डायरेक्टली का घेते? कारण इथं शॉर्टकट मेथड आहे, जे की मोस्ट ऑफ स्टुडंटला पण माहिती आहे. जर खाली 1-0 असेल तर आपण डायरेक्टली वरती एक पॉइंट अलीकडे, एक संख्या अलीकडे सरकून तिथं पॉइंट देऊ शकतो. इथं 1-0 असल्यामुळे मी महागून पॉइंट दिलाय, म्हणजे 2.7 केलंय. जेवढं सीजीएसटी आहे तेवढंच एसजीएसटी पण येणार आहे. म्हणजे इथं किती आलं? ₹2.7. तेवढंच एसजीएसटी पण येणार आहे ₹2.7. लिहू शकता तुम्ही ते पण. एसजीएसटी इक्वल्स टू ती स्टेप मी इथं का नाही लिहिली? कारण इथं ते बसत नव्हतं. तुम्ही लिहा, प्रत्येक स्टेप्सला मार्क असतात. ओके, हेच लिहायचंय. 9/100 इंटू 30 इक्वल्स टू 27/10 इक्वल्स टू ₹2.7. आणि लास्टला आपल्याला टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर काढायचंय. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर. आता इथं बघा, इथं यस दिलंय. यस म्हणजे सेलिंग केलंय, मायनस करावं लागेल आपल्याला. मग काय येणार इथं? पहिल्यांदा हे 1500 मायनस
आता हे जे काय आहे ते आतमध्ये मायनस करायला लागणार. 30 प्लस 2.7 प्लस 2.7. फर्स्ट यांची ऍडिशन करा किती येते सांगा, आणि त्या ऍडिशन मधून हे 15000 सबट्रॅक्टिंग करा. फायनल आन्सर येते 14964.60 रुपीज. 14964.60 रुपीज. सो फायनल आन्सर आपण इथे लिहूया रुपीज 14964.60. ओके, खूप इझी आहे, काहीच हार्ड नाही, फक्त कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. इथं कन्फ्यूज होऊ नका. इथं आतमध्ये जे ब्रॅकेटमध्ये आतमध्ये ऍडिशन करायचं ते पहिला ऍड करा, आणि जे आन्सर आहे ते ऍड करून त्यामधून हे 15,000 मधून ते सबट्रॅक्ट करा. त्यामुळे तुमचं ते आन्सर चुकणार नाही. तिथं पॉइंट असल्यामुळे कदाचित तुम्ही आन्सर चुकण्याची शक्यता आहे, पण कॉन्सन्ट्रेशन ठेवून ते वजाबाकी बेरीज नीट करा. सो एक हे झालं एक्झाम्पल थर्ड. देन आपण क्वेश्चन नंबर 4 बघू, पण त्याच्या आधी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन नंबर 4 बघा, मी रीड करते. श्रीमती देसाई सोल्ड शेअर्स ऑफ अ फेस व्हॅल्यू. इथं आपल्याला फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत दिली आहे 100 ₹100 when the market value was ₹50 and received ₹4,988.20. She paid brokerage 0.2% and GST on brokerage. त्या ब्रोकरेज वरती जीएसटी लावला 18%. देन हाऊ मेनी शेअर डिड शी सेल. हा क्वेश्चन एकदम इझी आहे. आपल्याला इथं फेस व्हॅल्यू दिली आहे. फेस व्हॅल्यू नंतर मार्केट व्हॅल्यू दिली आहे 50. देन आपल्याला तिथे सांगितलं त्यांनी रिसिव्ह केलेली किंमत दिली आहे 4,988.20 रुपीज रिसिव्ह केले. त्यावरती ब्रोकरेज दिलाय 0.2% आणि त्या ब्रोकरेज वरती जीएसटी दिलाय 18%. जर आपल्याला असं विचारलंय की त्यांनी नंबर ऑफ शेअर्स किती घेतले, हे आपल्याला असा क्वेश्चन विचारलाय जो की एकदम इझी आहे. त्याचा आन्सर मी बोर्ड वरती टाइप केलाय. आपण एक एक बघूया. बघा, फर्स्ट गिवन FV फेस व्हॅल्यू इक्वल टू ₹100. दर्शनी किंमत आपल्याला 100 दिली. देन मार्केट व्हॅल्यू ₹50. टोटल अमाऊंट रिसिव्ड मी आताच म्हणले. गिवन मध्ये त्यांनी जे दिले ते लिहायचं, त्याला 1 मार्क्स असतात. असं म्हणणार तुम्ही, जर तुम्हाला आन्सर नाही आलं तर तुम्ही फक्त गिवन लिहिणार आणि मार्क मिळणार, हे पण पॉसिबल नाहीये. जर तुमचं समजा काय जणांचं टार्गेट असतं की आउट ऑफ आउट मार्क्स पाडायचे 100 आउट ऑफ 100, त्यावेळेस या अशा मिस्टेक्स जर झाल्या तर तिथं 1 मार्क कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बी केअरफुल. ओके, FV फेस व्हॅल्यू दिले 100, मार्केट व्हॅल्यू दिले 50, टोटल अमाऊंट रिसिव्ड म्हणले 4,988.20, त्यावर ब्रोकरेज दिले 0.2%. आता मार्केट व्हॅल्यूचं ब्रोकरेज काढायचं आपल्याला, म्हणजे 50 0.2% काढायचं. मग ते कसं केलं, 0.2 इंटू 100 इंटू 50 ते किती आलं ₹0.1. आता या 0.1 च जीएसटी काढायचं आहे आपल्याला. जीएसटी आपल्याला 18% दिले, पण ते ब्रोकरेज वरती दिले, म्हणजे जीएसटी ऑन ब्रोकरेज पर शेअर ऑफ 0.1, कारण ब्रोकरेज आपलं 0.1 आलंय. थोडंसं कन्फ्युज होण्याची शक्यता आहे, पण कन्फ्युज न होता हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथपर्यंत तर काही प्रॉब्लेम नाही 0.2 पर्यंत. त्यानंतर फक्त एक स्टेप केले की ते 50 आहे ना मार्केट व्हॅल्यू, त्याच्या आपल्याला 0.2% काढायचे, ते येतं 0.1. आणि जे जीएसटी दिले 18%, त्या जीएसटीचं ब्रोकरेज, जीएसटी ऑन ब्रोकरेज, ब्रोकरेज वरची जीएसटी आपल्याला काढायची 0.1 ची.
ते किती येते ₹0.018. हे असं कसं तर 18 आपण जर 100 केलं आपण 18/100 दोन झिरो असल्यामुळे दोन दशांश अलीकडे येणार 0.018 ते न दाखवता डायरेक्टली केले कारण आता तुम्हाला समजलं असणार आहे म्हणून. मग खाली सेलिंग प्राइस पर शेअर. मग आपल्याला माहिती मार्केट सेलिंग प्राइस करताना आपण काय करतो मार्केट व्हॅल्यू मधून वजा करतो. काय वजा करतो ब्रोकरेज आणि जीएसटी. मग बघा मार्केट व्हॅल्यू 50 आहे मायनस ब्रोकरेज 0.1 आहे जीएसटी त्याच्यावर 0.018 आहे. आतमध्ये ह्यांची बेरीज करा ती येते 0.118 आणि ते 50 मधून जर आपण सबट्रॅक्टिंग केलं तर ते किती येते 49.882 म्हणजे 50 मधून जर आपण हे वजा केलं 0.118 तर ₹49.882. आणि आता आपल्याला नंबर ऑफ शेअर्स काढायचे. लास्टची स्टेप म्हणजे त्यांचं गुणोत्तर घ्यायचं रेशो घ्यायचा. नंबर ऑफ शेअर्स इक्वल टू 4988.20 अपॉन 49.882 आणि ह्यांचं जर आपण भागाकार केलं हे तीन संख्या जर पुढे सरकवल्या आपण आणि इथं जर एक पुढे सरकवलं तर एक झिरो वाढतो वरती आणि ह्यांचं कॅल्क्युलेशन येतं 100 शेअर्स. सो इथं आपला देन ह्यानंतर एक पाचवा क्वेश्चन आहे. पाचवा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे तुम्हाला होमवर्कला असणार आहे कारण सगळं जर मी सॉल्व्ह करून दिलं तर तुम्ही काय करणार फक्त पोपटपंची करणार दिले तेवढं करणार. पाचवा असाच आहे पण थोडासा वेगळा आहे त्याला जरा डोकं चालवायचं. ज्यांचा 4 पर्यंत समजले त्यांना पाचवा एकदम इझी जाणार आहे. नाही समजलं तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मी नक्की घेणार कारण पाचवा इतका काय हार्ड नाहीये. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की मॅम प्लीज म्हणजे पाचवा प्रश्न तुम्ही घ्या असं कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी घेते. आणि मला पूर्ण गॅरंटी सगळ्याला तर सॉल्व्ह होणारच आहे आणि ज्यांनी सॉल्व्ह केलेले त्यांनी मला आन्सर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट पण करा आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. मोस्ट ऑफ स्टुडंटने अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नाहीये. 10वीचे खूप स्टुडंट आहेत त्यांनी अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नाही तर त्यांना अशी विनंती आहे की प्लीज सबस्क्राईब करा लाईक करत जावा. व्ह्यूज खूप दिसतात पण लाईक खूप कमी दिसतात. प्लीज सपोर्ट मी अँड थँक्यू.